सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये होम टू होम तसंच पॅनल टू पॅनल प्रचाराला वेग आला आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये होम टू होम तसंच पॅनल टू पॅनल प्रचाराला वेग आला आहे। एनजी मिल चाळ परिसरात उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला। यावेळी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। प्रभाग क्रमांक 15चे उमेदवार विनोद भोसले, अंबादास करगुळे, विजया खरात आणि श्रीदेवी फुलारे यांच्या प्रचारादरम्यान परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्यसेवा आदी मूलभूत नागरी प्रश्नांवर नागरिकांनी आपली मतं मांडली। उमेदवारांनीही या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं। प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। एनजी मिल चाळ परिसरात प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। पॅनल टू पॅनल प्रचारामुळं संपूर्ण संघटित ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाता येत असल्याचं चित्र दिसून आलं। कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळं प्रचाराला अधिक बळ मिळत असून मतदारांशी थेट संपर्कामुळं निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे। जुनी मिल चाळ इथे भारतीय जनता पार्टीचा होम टू होम प्रचार हा सुरू करण्यात आलेला आहे। गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आज होम टू होम प्रचाराची सुरुवात झालेली आहे। विकास कामाच्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक लढवतो आहे। आज बघितलं गेलं तर देवेंद्रदादा कोटे या आमदारांच्या मार्फत या आपल्या प्रभागात 5 कोटीचे कामं इथं झालेले आहेत। रस्ता, पाणी, ड्रेनेज जे काय बेसिक आपले प्रभागातील कामे आहेत ते पूर्णपणे दादांच्या मार्फत मार्गी लागत आहेत। त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून हा प्रचार आणि ही निवडणूक आपण लढवण्याचं ध्येय ठेवलेलं आहे। आणि त्या नक्कीच 100% जुनी मिल चाळ असू दे किंवा सगळ्या जेवढ्या पण चाळी असू दे प्रभाग 15तले त्या सगळ्या चाळी या विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करतात। देवेंद्र दादा हे आपल्या विभागाचे मोठे आमदार आहेत आणि लोकप्रिय आमदार। त्यांनी आपल्याला ही 4ही नगरसेवक जे आहेत आपले भाजपचे ते पूर्ण उमेदवारासाठी हे अख्खी गल्ली सोडा हे सगळं पूर्ण वार्ड वगैरे 15 प्रभागमधनं निवडून द्यायचा सर्वांनी प्रयत्न करावे ही